नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सुधाताई या रूममध्ये आराम करत असताना वृंदा काकू येतात आणि म्हणू लागतात, सुधा अगं सार्थक पोलीस स्टेशनला गेला आहे, थांबव त्याला. आधीच माझा जावई पोलिसांच्या ताब्यात आहेच आणि आता माझी मुलगीही जाईल. अगं मी शलाकाला सगळं काही विचारलं आहे, परंतु शलाकाला यातलं काहीच माहीत नाही. या सगळ्यामध्ये शलाकाचा हात नाही आहे. शलाकाला वाचव. अगं मला मान्य आहे शलाकाच्या हातून अक्षम्य गुन्हा घडला आहे. तिने नवऱ्याची बाजू घेतली, तिने सत्याची साथ द्यायला हवी होती, परंतु तिला जेव्हा कळलं तेव्हा तिने तुला किंवा मला कोणाला तरी सांगायला हवं होतं. झाली तिची चूक, परंतु आता तर तिची यामध्ये काहीच चूक नाही आहे ना. अगं केदारराव जेलमध्ये गेलेच आहेत, परंतु आता जर माझी मुलगी गेली, शलाका जर जेलमध्ये गेली, तर तिच्या मुलाने अर्णवने कोणाजवळ पाहायचं आणि त्याची काळजी कोण घेणार आहे? त्याचा बाप मूर्ख निघाला, याची शिक्षा त्याला द्यायची आहे का? तर सुधाताई म्हणतात, शांत हो वृंदा. अगं आनंदी स्वतःच्या मर्जीने गेली आहे. असं बोलताच ते थांबू लागतात. तर वृंदा काकू विचारतात, म्हणजे तुला कसं माहीत? आनंदी स्वतःच्या मर्जीने गेली हे तुला कसं माहीत? सुधाताई मात्र शांत होतात. नकळतपणे त्यांच्या तोंडून सत्य त्यांनी सांगितलेलं असतं. वृंदा काकू म्हणू लागतात, सुधा अगं नक्की काय घडलं आहे सांग ना मला. मला काहीच माहीत नाही आहे. तर सुधाताई वृंदा काकूंना विचारतात, वृंदा तू कोणाला सांगणार तर नाहीस ना? वृंदा काकू म्हणतात, नाही गं, आजपर्यंत तुझी गुपित मी कोणाला सांगितली आहेत का? वृंदा काकू सुधाताईंना विचारतात, मला सांग नक्की काय घडलं होतं? आनंदी कुठे गेली आहे आणि कोणाला सांगून गेली आहे? सुधाताई म्हणतात, जायच्या अगोदर आनंदी मला भेटली होती. हे ऐकताच वृंदा काकूंना धक्का बसतो. वृंदा काकू म्हणतात, तुला भेटली होती? तर सुधाताई म्हणतात, हो मला भेटली होती, परंतु सार्थकच्या आयुष्यातून जायचा निर्णय मात्र तिचा होता. वृंदा काकू म्हणतात, वा सुधा वा, मी तर तुला मानलं. अगं एवढ्या बिकट परिस्थितीत सुद्धा तू हे सगळं काही वदवून घेतलंस आणि आनंदी स्वतःच्या मर्जीने जाते हे सगळ्यांना सांगितलंस. अगं पण मला सांग, आता तुझ्या या गोष्टीवर कोण विश्वास ठेवणार आहे? सुधाताई म्हणू लागतात, नाही मी तिला नाही पटवलं, ती स्वतःच्या मर्जीने गेली आहे. वृंदा काकू म्हणतात, हो ते काहीही असो, परंतु पहिल्यापासून तुलाच ती या घरामध्ये नको होती आणि आता तर तूच तिला सांगितलं आहेस घराबाहेर जायला. खरं तर बरं केलंस आणि हे गुपित आता मी कोणालाच सांगणार नाही, आपल्या दोघांमध्येच राहील, असं वृंदा काकू सुधाताईंना विश्वास देतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतंच इन्स्पेक्टर साहेब सार्थकला म्हणू लागतात, साहेब काळजी करू नका, आनंदी लवकरच सापडतील. आमची टीम त्यांच्या शोधात आहे, त्यामुळे त्या लवकरात लवकर सापडतील. सार्थक म्हणतो, हो परंतु 24 तास होऊन गेलेत म्हणून मला भीती वाटत आहे. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मला एक सांगा की ज्या गोष्टी कोर्टात आपल्या समोर आल्या आहेत त्या व्यतिरिक्त तुम्हा दोघांमध्ये कोणता वाद वगैरे होता का? सार्थक म्हणतो, नाही, आम्हा दोघांमध्ये कधीच वाद झाला नाही. आम्ही नेहमीच एकमेकांना समजून घेतलं. बाबांचा अपघात झाला तेव्हासुद्धा मी आनंदीच्या बाजूने खंबीरपणे उभा होतो आणि म्हणूनच आम्हाला पुरावे शोधणं अगदी सोपं झालं. पुरावे शोधले म्हणून आज मनोज दादा निर्दोष सुटले. परंतु मला हेच कळत नाही की एवढं सगळं चांगलं असताना तरीसुद्धा आनंदी नक्की कुठे गेल्या असतील. मला तर खूप भीती वाटत आहे. त्यांचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही असा विचार अजिबात करू नका. आणि केदारचीही आम्ही कसून चौकशी केली, परंतु त्याला तर काहीच माहीत नाही. कदाचित शलाकाला काहीतरी माहीत असू शकतं आणि म्हणूनच आमची लेडीज पोलीस टीम तुमच्या घरी गेली आहे. ते शलाकाची कसून चौकशी करतील आणि लवकरच आपल्याला समजेल की आनंदी मॅडम कुठे आहेत. तर सार्थक म्हणतो, केदारला काही माहीत नाही यावर माझा विश्वास नाही, कारण तो खूप नालायक माणूस आहे. त्याला जरी माहीत असलं तरी तो सांगणार नाही. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, माहीत होतं म्हणूनच आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी केली. सार्थक म्हणतो, मी त्याला चांगलाच ओळखून आहे. त्याने आजपर्यंत खूप घोटाळे केलेत, खूप चोरीही केली ऑफिसमध्ये, परंतु त्याला आम्ही शिक्षा केली नाही कारण घरचा जावई. परंतु आता तर माझ्या बाबांचा प्रश्न होता आणि म्हणूनच मला त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागलं. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, या सगळ्यामध्ये त्यांचाच हात असेल तर त्यांना शिक्षा नक्कीच होणार आहे. परंतु आता आपल्याला सध्या आनंदी मॅडमांना शोधणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच ज्या ठिकाणी आनंदी मॅडमना केदार आणि शलाकाने बांधलं होतं त्या ठिकाणी तुमच्या गोडाऊनमध्ये आपण जाणार आहोत, म्हणजे काहीतरी तिथे पुरावा मिळू शकतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राज्याध्यक्षांच्या घरी शलाकाची चौकशी करण्यासाठी पोलिसांची टीम आलेली असते आणि मॅडम शलाकाला विचारतात, शलाका मॅडम नक्की तुम्ही काय केलं आहे ते सांगा, आनंदी मॅडम कुठे आहेत? शलाका म्हणते, मी जे काही झालं आहे ते खरं सांगायला तयार आहे. आणि ती म्हणू लागते की ज्यावेळी आम्ही आनंदीला तिथे गोडाऊनमध्ये बांधलं त्यानंतर आम्ही तिथून निघून गेलो, पुढे काय घडलं हे आम्हाला खरंच माहीत नाही. तर मॅडम शलाकाला विचारू लागतात की तुम्ही खरंच सांगताय का, तुम्हाला काहीच माहिती नाही? अहो तुम्ही रूममधून आनंदी मॅडमना ओढून घेऊन गेलात, हे सगळं काही आम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे आणि तरी तुम्ही म्हणता की पुढे काहीच माहीत नाही. तर शलाका म्हणते, हो आम्ही तिला स्टोर रूममध्ये बांधून ठेवलं होतं, परंतु मी खरं सांगते पुढे काय घडलं हे आम्हाला माहीत नाही.
तर मॅडम म्हणू लागतात, आम्हाला वधवून कसं घ्यायचं आणि कशा प्रकारे घ्यायचं हे चांगलंच माहिती आहे, परंतु ठीक आहे, तुम्ही जे काही आता आम्हाला जबानी दिली आहे त्यातील एक जरी शब्द आणि एक जरी माहिती खोटी निघाली तर लक्षात ठेवा मी तुमची परिस्थिती काय करू शकते, असं म्हणत मॅडम तिथून निघून जातात. मात्र शलाका खूप घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, लीना वहिनींनी मनोजच्या ऑफिसमध्ये फोन केलेला असतो आणि म्हणू लागतात की हो, कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तर ऑफिसमधून मनोजला ऑफिसमध्ये यायची परवानगी मिळते. हे ऐकून लीना वहिनी खूप खुश होतात आणि म्हणू लागतात की हो, मी आताच त्यांना तुम्हाला भेटायला घेऊन येते. तर अण्णा आणि मालतीताई विचारतात, लीना अगं काय झालं आहे? लीना वहिनी म्हणतात, ऑफिसमधून यांना काम जॉईन करायची परवानगी मिळाली आहे, मी त्यांना सांगते आणि त्यांचं एकदा काम सुरू झालं की त्यांनाही बरं वाटेल, सगळे काही विचार त्यांच्या डोक्यातून निघून जातील, असं म्हणत लीना वहिनी मनोजला आनंदाची बातमी देण्यासाठी जाते. तर इकडे अण्णाही मालतीताईंना म्हणू लागतात, मनोजच्या नोकरीचं काम झालं तर खरंच चांगलं होईल ना? तर मालतीताई म्हणतात, परंतु आपली आनंदी सुखरूप घरी आली तर किती बरं होईल. अण्णा हे मालतीताईंना म्हणतात, तू काळजी करू नकोस, आपली आनंदी नक्कीच सुखरूप असेल आणि सार्थक सर नक्कीच तिला शोधतील आणि तिची काळजी घेतील. मालतीताई म्हणतात, हो, परंतु आपली आनंदी आजपर्यंत एकटी कुठेच गेली नव्हती. अण्णा म्हणतात, हो, आपली आनंदी कुठेच गेली नव्हती गं. तर मालतीताई म्हणतात, तेच तर, आज आपली आनंदी एकटीच कुठेतरी गेली आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला तरी असं वाटतंय आपली आनंदी सुखरूप असेल ना? तर अण्णांनाही काळजी वाटू लागते. अण्णाही म्हणू लागतात, मलाही आता काळजी वाटते गं मालती, आपली आनंदी सुखरूप असेल ना? तर त्याचवेळी लीना वहिनी येतात आणि म्हणू लागतात, आई आणि अण्णा, अहो मनोज घरात नाही आहेत, कुठे गेले आहेत ते? त्याचवेळी तिथे सावंत काकू येतात आणि म्हणू लागतात, अहो मालतीताई, तुमचा मनोज बघा काय करतो आहे, स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे बघा बघा. तर सर्वजण मनोज नक्की कुठे आहे हे पाहण्यासाठी जातात. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब गोडाऊनजवळ आलेले असतात आणि सार्थकला म्हणू लागतात, या दोरीवरून असं लक्षात येतंय की आनंदी स्वतःहून इथून कुठेही गेल्या नाही आहेत, त्यांना सोडवण्यासाठी कोणीतरी मदत केली आहे, त्या स्वतः कुठेच गेली नाही आहेत. बघा, या दोरीला काहीही झालेलं नाही आहे, कारण दोरी ही कापलेली नाही आहे, याचाच अर्थ कोणीतरी यांना मदत केली आहे. सार्थक म्हणतो, परंतु कोणी केली असेल? तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जो व्यक्ती इथे आला असेल तोच आपल्याला सगळं काही सांगू शकतो, किंवा हे सगळं काही आपल्याला आनंदी स्वतःहूनच सांगू शकतात. परंतु मला समजत नाही, आनंदी जर इथून सुटून गेल्या मग त्या घरी का नाही आल्यात? सार्थक म्हणतो, परंतु असंही असू शकतं, म्हणजे त्यांना इथून तर त्यांनी सोडवलं असेल, इथून दुसरीकडे त्यांनी बांधून ठेवलं असेल. इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, परंतु असं जर त्यांनी केलं असेल तर इथे कुठली तरी आपल्याला खुणा नक्कीच सापडली असती, परंतु इथे कुठलीच खुणा सापडत नाही आहे. इन्स्पेक्टर साहेबांना त्याचवेळी हॉस्पिटलमधून कॉल आलेला असतो. तर इन्स्पेक्टर साहेब सार्थकला म्हणू लागतात की आपल्याला आता हॉस्पिटलला जावं लागेल. सार्थक विचारतो, कशाला? सार्थक खूप घाबरून गेलेला असतो. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आपण तिथे गेल्यावर समजेलच. सार्थक म्हणतो, नाही, तुम्ही आता कोणाशी तरी फोनवर बोलत होता, त्यामुळे मला सगळं काही सांगा. तर इन्स्पेक्टर साहेब सार्थकला म्हणतात, एका बाईची डेड बॉडी सापडली आहे, कदाचित ती तुमची बायको असू शकते. हे एकदा सार्थकला धक्काच बसतो. सार्थक म्हणतो, शक्य नाही. तर इन्स्पेक्टर साहेब सार्थकला म्हणतात, परंतु आपल्याला जावं लागेल. तर सार्थक आणि इन्स्पेक्टर साहेब हे हॉस्पिटलला निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की मनोज हा रस्त्यातच बसलेला असतो आणि आपले हात माथीने माखवून घेतो आणि म्हणू लागतो, नाही, मी कोणाचाही खून केला नाही आहे, तरीही मला पोलीस का घेऊन जात आहेत? कोणीतरी सांगा पोलिसांना, मी कोणाचाही खून केला नाही. मनोजला या सगळ्या गोष्टीचा खूप धक्का बसलेला असतो. तर मालतीताई, लीना वैरी आणि अण्णा त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असतात. तर या सगळ्या गोष्टीचा सावंत काकू फायदा घेत म्हणू लागतात की हा मनोज असा काय करतोय, याच्या डोक्यावर काही परिणाम झालाय का? असं असेल तर डॉक्टरला दाखवा. लीना वहिनी म्हणतात, अहो सावंत काकू, तुम्ही काही पण काय बोलताय? तर सावंत काकू म्हणतात, नाही गं, मलाही मनोजबद्दल खरंच खूप वाईट वाटते आहे आणि त्याचं असं वागणं खरंच चांगलं नाही. मी पाहिलं म्हणून बरं झालं आणि तुम्हाला सांगितलं, परंतु माझा लक्ष नसताना किंवा तुमचाही लक्ष नसता आणि याने स्वतःच्या जीवाचं काही वाईट करून घेतलं असतं तर? ते ऐकताच मालतीताई घाबरून म्हणू लागतात, सावंत वहिनी जरा शांत बसाल का? अहो काय परिस्थिती आहे आणि तुम्ही काय बोलताय? सावंत काकू म्हणतात, अहो मी शक्यता सांगितली, माझ्या आत्याचा मुलगा सुद्धा असाच बोलत बोलत गेला आणि ट्रेन खाली आला ना, मग ह्याच्या बाबतीतही तसं काही झालं तर? लीना वहिनींना सावंत काकूंचा राग येतो. लीना वहिनी सावंत काकूंना म्हणतात, सावंत काकू जरा थांबता का? असं म्हणत मनोजला सावरत म्हणू लागतात, अहो मनोज घरीच आला. मनोज बोलतो, नाही, मला पोलीस घेऊन जात आहेत. लीना वहिनी म्हणतात, नाही की आपण घरी जात आहोत आणि त्याचवेळी कोणीतरी सगळं काही शूट करून घेत असतं. तर अण्णा म्हणू लागतात, हे काय चाललं आहे? परिस्थिती काय आहे? तुम्हाला काहीच कळत नाही का? परिस्थितीचं गांभीर्य नाही आहे का? त्या माणसाची अवस्था काय आहे आणि तुम्ही हे सगळं काही शूट करताय? काय करायचं हे नक्की? तर त्यानंतर अण्णा हे मनोजला समजूत घालत घरी घेऊन जातात. तर सावंत काकू या मालतीताईंना म्हणतात, अहो मालती वहिनी, आम्ही असं ऐकलं आहे की हे सगळं काही आनंदीमुळे घडलं आहे. तर मालतीताई सावंत काकूंच्या समोर हात जोडतात आणि तिथून निघून जातात. तर सावंत काकू म्हणू लागतात, काय करायचं या माणसांचं? ज्यांचं करावं भलं तो म्हणतो की माझंच खरं.
तर दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब हे सार्थकला हॉस्पिटलला घेऊन आलेले असतात आणि म्हणू लागतात या आणि खात्री करून घ्या आणि बघा की ती तुमची आनंदीच आहे का. सार्थक म्हणतो नाही, ती माझी आनंदी असूच शकत नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात परंतु तुम्हाला पाहावं लागेल आणि खात्री करावी लागेल. तर सार्थक हा खात्री करण्यासाठी ती डेड बॉडी पाहतो, परंतु ती पाहिल्यानंतर सार्थकला धक्काच बसतो आणि तो धक्क्याने बाहेर येतो. इन्स्पेक्टर साहेब बाहेर येत विचारतात काय झालं सर, ती बॉडी आनंदींचीच आहे का. सार्थक म्हणतो नाही. तर इन्स्पेक्टर साहेब विचारतात तुम्ही खात्रीने सांगताय का. सार्थक म्हणतो हो, माझ्या आनंदीला माझ्या एवढं चांगलं कोण ओळखतं. माझी आनंदी ती नाही आहे आणि त्या अशा मला सोडून जाणारही नाही. तर इन्स्पेक्टर साहेब सार्थकला म्हणतात साहेब स्वतःला सावरा आणि त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं लीना वहिनी मनोजला पाणी देत शांत करतात. तर अण्णा म्हणू लागतात मनोज अरे तू हे काय करतोय, स्वतःची अवस्था काय करून घेतलीस बघ ना. तर मनोज म्हणू लागतो मलाच कळत नाहीये मला काय झालंय, मी काय वागतो आहे. तर अण्णा म्हणतात मनोज शांत हो. मनोज म्हणतो मी काय करू सांगा ना. अहो हे सगळं काही विसरून जाण्यासारखं आहे का. मी कधी कोणाचा वाईट विचारही केला नाही आणि आता तर माझ्यावर खोटा आळ आणि त्यानंतर मला पोलीस घेऊन गेलेत. मी कसं मान्य करू सांगा ना. अण्णा म्हणतात मला मान्य आहे, परंतु तू स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस. अरे तू घरचा कर्ता पुरुष आहे, या घराची धुरा तुलाच सांभाळायची आहे. शांत हो. मनोज म्हणतो परंतु असं कसं ते वागू शकतात, मी काहीच केलं नव्हतं आणि असं काय होऊन बसलं आहे आणि तुम्ही मला म्हणताय की शांत व्हा. आपल्याच घरच्या माणसाने मला पोलिसांच्या ताब्यात दिलं, त्यांचा माझ्यावर विश्वासही नाही. तर अण्णा म्हणतात अरे मनोज शांत हो, तू नको काळजी करूस. मनोज मात्र रूममध्ये निघून जातो. लीना वहिनी म्हणतात मी काय करू अण्णा सांगा ना, यांची परिस्थिती बघा. अण्णा म्हणतात लीना अगं तू शांत हो, तू जर अशी खचून गेलीस तर त्याला या सगळ्यातून कोण बाहेर काढणार आहे. मालतीताई म्हणतात हो लीना, तुला स्वतःला सावरायला हवं, तरच आपण मनोजला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. लीना वहिनीचा मात्र विश्वास खचून गेलेला असतो. त्या म्हणू लागतात नाही आता काही चांगलं होणार नाही. अण्णा म्हणतात अगं लीना तू हे काय बोलतेस. अगं त्याला शॉक बसला या सगळ्या गोष्टीचा, या सगळ्यातून बाहेर काढणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. लीना वहिनी म्हणतात त्यासाठी तर मी त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला होता ना आणि त्यांनी यांना घेऊन यायलाही सांगितलं होतं, पण आता तर हे सगळं काही वेगळंच घडत आहे. मला वाटलं होतं की एकदा ऑफिस जॉईन केलं की यांच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल, परंतु जेलमधून आल्यानंतर माझे मनोज हरवून गेले आहेत. आई हे माझे मनोज नाही आहेत, माझा मनोज कुठेतरी हरवला आहे. हे एकदाच मालतीताईंनाही धक्का बसतो. लीना वहिनीस पूर्णपणे खचून गेलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आनंदी एका गाडीची मदत घेत विचारते दादा मला तुम्ही बस स्टँडपर्यंत सोडाल का. तर ते दादा हो असं म्हणतात. तर आनंदी या त्यांच्या गाडीमध्ये बसायला जाते. आनंदी त्या मालगाडीमध्ये बसते आणि त्याचवेळी तिथे ट्रॅफिकही खूप झालेलं असतं. तर तिथे सार्थकची ही गाडी आलेली असते आणि गाड्यांना काही यायला जायला मिळत नसतं, म्हणून सार्थक तिथून उतरतो आणि ते ट्रॅफिक सगळं काही सुरळीत करतो. परंतु त्याच गाडीमध्ये आनंदी असते हे काही सार्थकला माहीत नसतं. आनंदी ही त्याच गाडीमध्ये बसलेली असते आणि तिथे सार्थकही आलेला असतो, परंतु त्या दोघांचीही चुकामुक होते. सार्थक सगळं काही ट्रॅफिक सुरळीत करून झाल्यानंतर पुन्हा एकदा गाडीमध्ये जाऊन बसतो आणि पुन्हा एकदा उतरतो आणि त्या गाडीला जाण्यासाठी रस्ता देतो. सार्थकने ज्या गाडीला जाण्यासाठी रस्ता दिलेला असतो त्याच गाडीमध्ये आनंदीही बसलेली असते हे सार्थकला माहीत नसतं. नकळतपणे आनंदी ही सार्थकच्या समोरूनच निघून गेलेली असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सार्थक घरी येतो आणि सुधाताई आणि वृंदा काकूंना म्हणू लागतो त्यांना जर मला डिवोर्स द्यायचा असता तर त्यांनी मला भेटून तसं सांगितलं असतं आणि मला डिवोर्स दिला असता. तर वृंदा काकू म्हणतात तुझ्या आईला सांगितलं काय आणि तुला सांगितलं काय एकच ना. तर सार्थका सुधाताईंना विचारतो आई तुला आनंदी सांगून गेल्या होत्या का. सुधाताई मात्र घाबरून गेलेल्या असतात. तर दुसरीकडे सुधाताई वृंदा काकूंना रूममध्ये घेऊन येतात आणि वृंदा काकूंना विचारतात वृंदा अगं काय चाललंय तुझं, तुला कळतंय का. सार्थकला जर समजलं की आनंदीला मी जायला सांगितलं तर सार्थकही हे घर सोडून जाईल. तर वृंदा काकू सुधाताईंना म्हणतात बरं आहे ना मग जाऊ देत ना. हे ऐकताच सुधाताईंना धक्का बसतो. आता वृंदा काकूंची नक्की पुढची खेळी काय असेल, आनंदी ही सार्थकला सापडेल का, हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.